मित्रांनो नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी ज्या एका मोठ्या घोषणेची जी काही आहे तर ती चातकासारखी वाट पाहत होते, तिथे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या पदरी एक मोठी निराशा त्या ठिकाणी आलेली। चौंडी येथे एक ऐतिहासिक सोहळ्यात कर्जमाफीची घोषणा होणार असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतानाच ऐनवेळी काय घडलं तर सरकारने पुन्हा एकदा चॉकलेट त्या ठिकाणी दिलं, म्हणजे एक वेळकाढूपणा करतंय का असा एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला। आणि पुढच्या 10 दिवसात खरंच कर्जमाफी होणं शक्य आहे का, की ही केवळ एक चुनावी जुमला आहे, गाजर आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं। या शुभमुहूर्तावरती राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना अपेक्षा होती की सरकार कर्जमाफीचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय जाहीर करेल। मात्र दुर्दैवाने या थेट कार्यक्रमातून कर्जमाफीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे, पण एक आशेचा किरण त्या ठिकाणी सोडण्यात आला। याच सोहळ्यात कृषी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या समितीने एक मोठे विधान त्या ठिकाणी दिलेले। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। म्हणजेच कर्जमाफीच्या निर्णयासाठी शेतकरी बांधवांना आणखी 10 दिवस किंवा आणखी काही दिवस त्या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे। आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की ही कर्जमाफी खरंच 10 दिवसात होणे शक्य आहे का? कारण केवळ तोंडी घोषणा करून या ठिकाणी चालत नाही मित्रांनो, यासाठी बराचसा भापट पसारा त्या ठिकाणी आपल्याला पाहावा लागतो। यासाठी सर्वात आधी शासनाचा अधिकृत GR येणं महत्त्वाचं, GR निर्गमित करावा लागतो। त्यानंतर कर्जमाफीच्या अटी असतील, शर्ती असतील, पात्रतेचे निकष काय असणार आहेत हे निश्चित त्या ठिकाणी करावं लागतं। त्यानंतर बँकांना पुढच्या ऑडिटची प्रक्रिया पार पाडावी लागेल। पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या प्रदर्शित कराव्या लागतील, तयार कराव्या लागतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचं बायोमेट्रिक आणि ऑथेंटिकेशन त्या याद्यांच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल। या संपूर्ण शासकीय प्रक्रियेला खूप मोठा कालावधी त्या ठिकाणी जाणार आहे। अशा परिस्थितीत जर शासन 8 ते 10 दिवस वेळकाढीपणा करत राहिलं तर खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आता पूर्णपणे संपलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण शेती एक शेती चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की कर्जमाफीमध्ये होणारी ही दिरंगाई शेतकरी बांधवांसाठी अतिशय त्रासदायक आणि डोक्याला दुखी देणारी त्या ठिकाणी ठरणार आहे। ऐन पावसाच्या तोंडावर खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होते। त्यामुळे सरकारचा प्रत्येक एक दिवस किंवा प्रत्येक लांबणीवर पडणारा एक दिवस किंवा निर्णय शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसानीला त्या ठिकाणी कारणीभूत ठरणार आहे। आता कृषी मंत्र्यांनी 8 ते 10 दिवसांची मुदत दिलेली आहे, त्यामुळे आपण पुन्हा एकदा आशा बाळगूयात की सरकार लवकरात लवकर कोणती तरी किचकट अट न ठेवता संपूर्ण कर्जमाफी करावी, हीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून अपेक्षा आहे। या संदर्भातील पुढील नवीन अपडेट, GR आणि शासन निर्णय आपण सर्वात आधी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अजूनही शेती की शेती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, एकंदरीत जर बघायचं झालं तर हा जो काही वेळ आहे, ही जी काही वेळ आहे तर ही खतं आणि बियाणं भरण्याची वेळ आहे। याच वेळेत जर पैसा मिळाला नाही तर शेतकरी बांधवांनी खरेदी नेमकी कशा पद्धतीने करायची या प्रश्नाचं उत्तर जर सरकारला देता आलं तर त्यांनी नक्की द्यावं। तुम्हाला या प्रश्नावरती काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे निर्णय किंवा माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।